नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश्वरी विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत समाज कल्याण अधिकारी या पेपरचं एक्सप्लेनेशन। आज हा पेपर झाला आणि याच्यामधले सगळेचे सगळे क्वेश्चन मी तुम्हाला एक नाही दोन नाही सगळे क्वेश्चन रिजनिंगचे सगळेचे सगळे याच्यामधून आले, आपल्या नोट्समधून आले, आपल्या सिलेबसमधून आले, आपल्या कंटेंटमधून आले। मी तुम्हाला पहिलेही सांगितलं होतं सिलेबस कव्हर करत असताना काळजी घ्यायची की नुसतं घेतलंय पुस्तक मार्केटमधून वाचत चाललोय नाही, त्याच्यामध्ये स्पेसिफिक कंटेंट आपल्याला वापरायचं आहे आणि ते परीक्षेला अभ्यास कसा करायचा, अप्रोच कसा करायचा, टू द पॉइंट कसं जायचं आणि त्याला हॅम्पर कसं करायचं, शॉर्ट ट्रिक कशा लावायचं सगळं मी सांगितलं होतं। अप टू दिस आपण क्वेश्चनला आपण सॉल्व करू की आपल्याला पटापट सगळे क्वेश्चन सॉल्व करायचे आहे आणि बघू आपण। आता इथे बघा दोन घन दिलेले आहे, मला सांगा 3 च्या विरुद्ध बाजूला कुठला अंक येणार। मग मला सांगा 3 4 6 आहे की नाही, 3 4 6 असं लिहून घ्या। सगळ्यात पहिले म्हणजे आपण टू द फॉर्म्युला जाऊ। 3 आणि 3 सारखा दिसला मग काय करेल मी, सगळ्यात पहिले 3 लिहिणे, मग त्याच्यानंतर क्लॉकवाईज जाणार, 3 च्या बाजूला 4, 4 च्या बाजूला 6 लिहू। आता याच्यामधलं 3, 3 च्या खाली 3 लिहिणार का मी, यस लिहिणार। त्याच्यानंतर क्लॉकवाईज जाऊ का, हो 3 च्या नंतर 1, 1 च्या नंतर कोण आलं बेटा 2 झालंय। मला सांगा 4 च्या विरुद्ध कोण आहे 1, 6 च्या विरुद्ध कोण आहे 2 किंवा 2 च्या विरुद्ध कोण आहे 6, राहीला कोण 3। आता मला सांगा हा कोण आहे माझा डायस, ओके हा माझा डायस आहे आणि डायस मध्ये या बाजूला किती बाजू असतात, टोटल 6 बाजू असतात। मग मला सांगा 6 बाजूंमध्ये 1 पासून तर 6 पर्यंत अंक असणार की नाही, किती पासून 1 पासून ते 6 पर्यंतच याच्यामध्ये अंक असणार आहे। मग मला सांगा याच्यामध्ये कोण मिसिंग आहे 5, म्हणजे 3 च्या विरुद्ध 5 ही संख्या येणार, म्हणजे आन्सर ऑप्शन आपलं 4 यायला पाहिजे 5। एवढं सिंपल लॉजिक होता। आता मी याच्यामध्ये कन्सेप्च्युअली सांगितलं, आता ट्रिक्सनुसार सांगतो, ही पण ट्रिक्सच होती बेटा, ओके चलो देखेंगे। आता मला सांगा 3 च्या विरुद्ध, मला 3 च्या विरुद्ध मला सांगितलंय, मग 3 च्या विरुद्ध 3 येणं पॉसिबल आहे का, अजिबात नाही। मग मला सांगा 3 च्या विरुद्ध सांगितला, जर तो बाजूने असेल तर त्याच्या या बाजूला पाहिजे। 3 च्या विरुद्ध, 3 च्या बाजूला कोण आहे 1 कट, 3 च्या बाजूला कोण आहे 2 कट, आन्सर ऑप्शन कोण येणार 5, फिनिश। एवढं सिंपल लॉजिक होतं। जाऊया आपण पुढे या क्वेश्चनला बघू। इथे बघा अशोक हा रोशनचा भाऊ आहे। बघा याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, हा जो अशोक आहे हा अशोक कोणाचा भाऊ आहे, रोशनचा, झालं रोशनचा भाऊ आहे। टीना ही अतुलची बहीण आहे। मला सांगा टीनाला आणि अतुलला मी या दोघांमध्ये प्लेस करू शकते का, नाही। मग काय करायचं, ट्रिक्स वापरायची। ट्रिक्स वापरताना काय करायचं, याला मी हायलाइट करून ठेवते, ठीक आहे। रोशन हा टीनाचा मुलगा आहे। मला सांगा हा रोशन कोणाचा मुलगा आहे, टीना। आता हे सेंटेन्स झाल्याच्या नंतर मला हे सेंटेन्सला मी इथे करू शकते का, हो। तर बघा टीना ही अतुलची बहीण आहे, ही टीना कोणाची बहीण आहे, अतुलची बहीण आहे। मग याच्यामध्ये मला विचारले अशोकचे आणि टीनाचे नाते काय, मग मला सांगा अशोकचे टीना सोबतचं नातं, टीनाचा मुलगा रोशन, रोशनचा भाऊ अशोक, मग मला सांगा हा अशोक टीनाचा कोण असणार, मुलगा, आन्सर ऑप्शन 4 आला आन्सर ऑप्शन। सो अशा प्रकारे याला टॅकल आउट करायचं होतं। बघूया आपण या क्वेश्चनला, फार छान क्वेश्चन होता आणि याच्यामध्ये खूप छान सांगितलं होतं। मी तुम्हाला क्वेश्चन एक्सप्लेन केले आहे, ऑलरेडी केलेले आहे। यामध्ये असं सांगितलंय की हा जो ट्रायंगल आहे त्याला म्हणतात गुणाकार। मग आता आपल्याला सॉल्व करायचं आहे। बघा इथे दिले आहे एक इक्वेशन, 4 ट्रायंगल 6 आणि हे बघा अधिकचं चिन्ह 3 = 21 असं मला एक इक्वेशन दिलंय, याला मला सॉल्व करायचं आहे। सगळ्यात पहिले या ट्रायंगलच्या जागी मी काय करते, लिहून घेते गुणाकाराचं साइन। मग मला सांगा इथे उत्तर काय आहे 21, ओके इथे आहे 3, म्हणजे या साइनचं मला काय शोधायचं आहे, याच्यामध्ये कुठलं साइन येणार, प्लस येणार, मायनस येणार, भागाकार येणार की प्लस येणार, मला शोधायचं आहे। बघा 4 × 6 आणि 3, सगळ्यात पहिले इथे तसंच राहू द्या, 6 कसा 6 6 साइन बरं साइन 3 × 6 = 24 आलं। मग आन्सर ऑप्शन इथे किती आहे 21 आणि इथे काय आहे 3। मग या दोघांमध्ये असं काय साइन वापरू तर 21 येणार, मायनसचं वापरू का। मग मला सांगा 24 - 3 जर केले तर मला किती मिळणार 21, म्हणजे इथे साइन काय पाहिजे मायनस, म्हणजे या साइनचं मीनिंग आपल्याला काय मिळालेलं आहे, याच्या अकॉर्डिंग मायनसचं साइन मिळालं, झालं। आता मी काय करते, या इक्वेशनला घेते, 4 ट्रायंगल 6 हा
आहे बॉक्स 3 = 8. आता यामध्ये सुद्धा मला एक माहिती आहे की याचं मिनिंग काय आहे. गुणाकाराचं साईन लिहू का. ओके, मला सांगा 8. तसंच करते. 6 चौक 24. इथे काय आहे बेटा 3. मग हे 8 आन्सर ऑप्शन कधी येणार. जेव्हा मी इथे भागाकाराचं साईन घालणार तेव्हा मला काय भेटणार 8. म्हणजे डब्याचं साईन काय आलं भागाकार भेटलं. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये एक डब्बा म्हणजे हा बॉक्स स्क्वेअर बॉक्सचं साईन काय मिळालं तुम्हाला भागाकाराचं साईन. ओके, चला मला सांगा याच्यामध्ये आन्सर ऑप्शन आपल्याला करायचं आहे. इकडे बघू आपण 35. त्याच्यानंतर काय आहे माझ्याकडे ही साईन आहे 5 आहे. त्याच्यानंतर हा बॉक्स आहे 6. त्याच्यानंतर ट्रायंगल इथे काय आहे 7. सो मला इथे आन्सर ऑप्शन करायचं आहे. आपण आन्सर ऑप्शन काढू आणि पटपट करू. मला सांगा याच्यामध्ये कसं करायचं. इथे काय आहे 35. इथे या साईनचं मिनिंग काय आहे बेटा मायनस. इथे 5 आहे झालं. यानंतर डब्याचं साईन काय आहे माझ्याकडे भागाकाराचं साईन आणि 6 याच्यामध्ये गुणाकाराचं साईन झालं. इथे 7 आहे. ओके, मग सगळ्यात पहिले बॉडमॉसच्या अकॉर्डिंग टू बॉडमॉसचा रूल मग मी सगळ्यात पहिले सॉल्व काय करणार ब्रॅकेटला. मग याच्यामध्ये 30 आलं, भागाकार 6, गुणाकार 7. सो मला सांगा इथे किती येणार 5. 5 × 30. मग मला सांगा इथे किती आलं या दोघांचा गुणाकार 7 × 5 = 35. 35 कुठे आहे आन्सर ऑप्शन 4 मिळालं. एवढं सिम्पल लॉजिक होतं. सो या अकॉर्डिंग तुम्हाला काय करायचं होतं सॉल्व आउट करायच्या होत्या या सगळ्यांना. चला आपण याला आता बघूया. बघा समजा भरतच्या घड्याळात बघा 2:42 झालेले आहे. अशा वेळी तास काटा व मिनिट काटा कोणत्या दिशेने आणि कोणत्या कोणात असेल. म्हणजे मला सगळ्यात पहिले घड्याळ काढावी लागेल म्हणजे तुम्हाला समजवण्यासाठी. तर इथे 3, 1 आणि इथे 2. आता इथे 9 वाजलेले असतील आणि इथे 6 आणि इथे 8. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय सांगितलेलं आहे 2:42 म्हणजे इथे 2:42 पाहिजेत. म्हणजे छोटा काटा कुठे असेल 2 आणि 3च्या मध्ये. आता 42 मिनिटं. मग मला सांगा 1, 2, 3, 4 अशी 4 मिनिटं घ्यावं लागेल की नाही. हो, मग मला 42 मला सांगितलेलं आहे. मग याच्यामध्ये मला सांगा इथे 40 होणार. 41, 42 म्हणजे हा काटा कुठे असेल इथे झाला. तास काटा इथे आणि मिनिट काटा इथे. मग ही डायरेक्शन कोणची आहे पूर्व आणि ही डायरेक्शन कोणची आहे पश्चिम. ठीक आहे, पूर्व आहे आणि पश्चिम आहे. आणि या दोघांमध्ये 180 एक्झॅक्टली 180 डिग्रीचा अँगल येतो का नाही. तर 180 डिग्रीचा अँगल नाही येत. तर याच्यामध्ये 180 पेक्षा थोडासा कमी अँगल येतो. म्हणून मला सांगा याच्यामध्ये यांची दिशा कुठली असेल उत्तर पश्चिम आहे का बेटा नाही. दक्षिण पश्चिम आहे का अजिबातच नाही. त्याच्यानंतर दोन्ही पश्चिम आहे का नाही. मग आन्सर ऑप्शन काय यायला पाहिजे पूर्व आणि पश्चिम. म्हणजे जवळपास पूर्व आणि जवळपास पश्चिम आहे. ओके, सो आन्सर ऑप्शन. आणि दोघांमधला कोण आहे विशाल कोण. काटकोण तर आहेच नाही, लघुकोण पण नाही आहे. मग आन्सर ऑप्शन कोण येणार आन्सर ऑप्शन सेकंड. इट्स व्हेरी सिम्पल क्वेश्चन. बघू आपण आता या क्वेश्चनला थोडंसं टॅकल आउट करण्यासाठी. कारण की अशा गृहीतकं अझम्पशन या टाईपचे क्वेश्चन जे असतात. मग आता आयोग काय विचार करतोय पेपर सेटरचा विचार काय आहे थिंकिंग लेवल काय आहे. मग त्यांच्या अकॉर्डिंग आन्सर ऑप्शन कुठलं येणार तर ते आपल्याला आन्सर कीमध्ये कळणार. तरी आपण याला सॉल्व करण्याचा आपण प्रयत्न करू. सो मी तुम्हाला असं म्हणत नाही की राईटच असणार याचं कारण की हे अझम्पशन्स आहे. ओके, बघा व्यक्ती अंतर्गत कौशल्ये बाबतीची खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा. व्यक्ती अंतर्गत कौशल्ये म्हणजे व्यक्तींमध्ये असणारं कौशल्य एखाद्या गोष्टीचं. म्हणजे माझ्यामध्ये बघा कौशल्य कशाचं आहे शिकवण्याचं. ठीक आहे, माझ्यामध्ये व्यक्ती अंतर्गत कौशल्य. ठीक, मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व्यक्ती अंतर्गत कौशल्य आवश्यक आहे. आता मला सांगा व्यक्ती अंतर्गत कौशल्य याचं मिनिंग काय झाला व्यक्तींमध्ये असणारं कौशल्य. मग मला सांगा प्रत्येक क्षेत्रामध्ये कामात येणार का. मला सांगा प्रत्येक क्षेत्रात व्यक्ती अंतर्गत कौशल्य आवश्यक आहे. जर एखाद्याकडे कौशल्य नसेल मग तो काय करेल. मग आपण असा सुद्धा विचार करायला पाहिजे की नाही. म्हणजे आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे कंपल्शन सांगितलं आहे. प्रत्येक सांगितलं. हा वर्ड मार्क माय वर्ड म्हणजे इथला वर्ड आपण इथे काय केला मार्क केलेला आहे. प्रत्येक क्षेत्रात कामाचं आहे का म्हणजे आपण म्हणू शकतो का बेटा नाही ना. असं नाही ना म्हणू शकत. म्हणून आन्सर ऑप्शन मी तरी रॉंग करते. व्यक्ती अंतर्गत कौशल्य असल्याशिवाय
प्रशासकीय अधिकाऱ्याला लोकहित साधताच येत नाही, म्हणजे जर ते नसेल तर ते करूच शकत नाही. व्यक्ती अंतर्गत कौशल्य इतकं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ते आपल्याला सांगितलं होतं, पॉसिबिलिटी सांगितली असती किंवा घ्यायला सांगितलं असतं तर बरोबर असतं. जर ते नाही आहे, व्यक्ती अंतर्गत कौशल्य नाही आहे, तर लोकहित आपण करूच शकत नाही, पॉसिबलच नाही आहे. मग हे थोडंसं वाईब्स कशा वाटत आहे आपल्याला, निगेटिव्ह वाटत आहेत की नाही. म्हणून हे सुद्धा आन्सर ऑप्शन बरोबर यायला पाहिजे का, नाही. पण बघू आपण आयोग विचार कसं करतो, पेपर सेटर आपल्याला आन्सर ऑप्शन काय देतात, मग त्याच्या अकॉर्डिंग हे बनायला पाहिजे की त्यांनी त्या टाईमला विचार काय केला आहे. ठीक आहे, जर आपण बघितलं तर आन्सर ऑप्शन पहिलं, आणि जर आपण विचार करतोय म्हटलं, जर पेपर सेटरनी असा विचार केला की नाही इम्पॉर्टंटच आहे, त्याच्याशिवाय लोकहित होतच नाही, किंवा प्रत्येक कामासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये ते कामाचंच आहे, त्याच्याशिवाय भागतच नाही, कंपल्शन केलं आहे, तर मग आन्सर ऑप्शन सेकंड येईल. तसं आन्सर ऑप्शन काय येणार, फर्स्ट. जर केलं कंपल्शन तर मग आन्सर ऑप्शन सेकंड पण येणार. म्हणून मी तुम्हाला याच्यामध्ये 50-50ची कंपल्शन सांगते, म्हणजे हे सांगते आहे. ठीक आहे, एक हे पण असू शकते, हे पण असू शकते. ठीक आहे, तर बघूया आन्सर केल्यावर कुठला आन्सर ऑप्शन येते. तर आता याला बघू आपण, या क्वेश्चनला. जर घड्याळात 3:17 झालेली असतील तर आरशातील प्रतिमा कोणत्या वेळेत दर्शवेल. मग मला सांगा, घड्याळातली वेळ किती आहे, 3:17. ठीक आहे, 3:17. मग आपल्याला घड्याळ दिलेली आहे. ओके, घड्याळ. तर ठीक आहे, मग काय करायचं, सिम्पल. आरशातील प्रतिमा 11:60. म्हणजे मला सांगा, आपल्याला 12 वाजताला आपण असं लिहू शकतो की नाही, 11:60. म्हणजेच किती मिनिट झाले आहे, 12 वाजलेले आहे. 12मधून हे मायनस करा, म्हणजे 11:60मधून हे मायनस करा, म्हणजे आपल्याला आन्सर ऑप्शन भेटेल. मला सांगा, 10 - 7 3, हात झाला 1. मग मला सांगा 4. मग आन्सर ऑप्शन 11 - 3 किती आलं बेटा माझ्याकडे, किती आलं माझ्याकडे, 8 आलं. 8:43. कुठे आहे आन्सर ऑप्शन फर्स्ट. मिळालं. फार सोपी होता क्वेश्चन, अगदी 2-2 सेकंदाचा. आता याला बघा, या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, मी तुम्हाला सगळ्यात पहिले या क्वेश्चनला लिहून देते. बघा, ॲडमिनिस्ट्रेशन हा एक वर्ड आहे. त्याच्यानंतर आणखीन एक वर्ड आहे, कोणचा आहे, लव्ह. हा सुद्धा एक वर्ड आहे. आता मला सांगा, या शब्दातील अक्षरे किती प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने मोडता येतील. आता आपल्याला याला मोडायचं आहे, तर याच्यासाठी आहे एक फॉर्म्युला. काय करायचं, याच्यामधले टोटल लेटर्स मोजायचे. हे छोटे आहेत की नाही, मग मी याला मोजते. 1 2 3 4. किती लेटर्स आहे टोटल, 4 आहे. ठीक आहे, 4 आहे. मग कसं मोजणार, याच्यामध्ये किती किती मार्गाने मोडता येणार. तर बघा, 4चा काय करायचं, फॅक्टोरियल. बघा 4, मग काय करायचं, 3, म्हणजे 1 पर्यंत, अप टू 1 पर्यंत. 4 × 3 × 2 × 1. जर यांची मी हे केली तर मला सांगा, 4 त्रिक 12, 12 दुने 24, 24 × 1 24. सो आन्सर ऑप्शन किती यायला पाहिजे, 24. सो म्हणजे मला सांगा, याच्यासाठी याचं लवचं याचा आन्सर ऑप्शन काय येणार, 24 आलं. ठीक आहे, मग मला सांगा 24 आहे का इथे, नाही, कट. 24 आहे का इथे, नाही, कट. मग मला सांगा 24 आणि 24. मग आता या दोघांपैकी एक काहीतरी आन्सर ऑप्शन असेल, पण राईट आन्सर ऑप्शन कुठलं असेल सांगते. आता मला सांगा, ए, याच्यामध्ये किती वर्ड्स आहे. मग रिपीट जर झाले तर त्याला मोजणार का आपण, नाही. जर रिपीट झाले मोजायचं नाही. बघा, 1 ए 1 झालं. डी आहे का पुन्हा, नाही, 2. त्याच्यानंतर यम, नाही, 3. त्याच्यानंतर 4 आय 4. त्याच्यानंतर 5. त्याच्यानंतर 6. त्याच्यानंतर 7. त्याच्यानंतर 8. त्याच्यानंतर 9. म्हणजे मला सांगा टोटल, आणि जे रिपीट झाले होते त्याला मोजायचं का, नाही. डबल यन आहे तर एकचदा यन पकडणार आपण. ठीक आहे, किती आहे बेटा, 9. मग आता मला काय करायचं आहे, 9चा फॅक्टोरियल. मग काय करेल, 9 × 8 × 9 × 8 × याच्यामध्ये सगळं करावं लागेल. 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1. अशा प्रकारे झालं इथपर्यंत. ओके, सो इथपर्यंत आपण काय करू, छोटं करू. मग मला एवढं सगळं करायचं आहे, बघते. बेत्रिक 6, 6 चौक 24, 24 × 5 120. 120 येणार.
120 गुणेला 6, 120 गुणेला 6 किती येणार? 12×72. ओके, म्हणजे 720 येणार. इथपर्यंत आलं आन्सर ऑप्शन? आलं? इथपर्यंत करू शकली मी? हो. 9×8 बघा, 8×9 72 झालं. 72 आणि गुणेला 7 पण करायचं आहे. ठीक आहे, मग मी तुम्हाला करून देते. 72 गुणेला 7 करा. बघा 7 कसा 7 2 14. इथं तुमच्या समोरच करत आहे. बघा 7 कसा 7 2 14, कारण 7 कसा 7 2 14, 7 49 आणि 1 50. आलं? मग मला सांगा याच्यामध्ये आन्सर ऑप्शन 504 × 720 आलं. ठीक आहे, मग आता काय करू? इथे 720 आपण याला गुणाकार करू. 0 0 0 किती येणार? इथे 8 0 5 2 10 आलं. इथे बघा 7 चौक 28 किती आलं? 2. बघा 0 किती येणार? 2. 7 5 35. म्हणजे तुमचं आन्सर ऑप्शन यायला पाहिजे 8 8 2 6 3. कुठे आहे? 36280. आन्सर ऑप्शन 4. आलं का? या सगळ्यांचं मी काय केलं? फॅक्टोरियल केलं. म्हणजे आन्सर ऑप्शन मला मिळालं हे. मिळालं? एवढं सोपी होतं, काहीच नव्हतं त्याच्यामध्ये, थोडंसं क्ल्यू पाहिजे होता. आता बघा याला बघू आपण सॉल्व. ठीक आहे, काही सुटलं तर नाही ना? हां, याला बघून घेऊ आपण आन्सर ऑप्शन करत असताना. सगळ्यात पहिले याची रँकिंग्स मोजा. 7. जीचा रँकिंग कितीवरती येतो? सीचा 3 7 11 15 19. मला सांगा किती कितीचा डिफरन्स गॅप चालला? +4चा. कितीचा बेटा? +4चा. कितीचा? +4. इथे +4 अगेन +4 करा. 19 + 4 किती येणार माझ्याकडे? इथे येणार माझ्याकडे 23. 23 वरती कोण येतो? W. आलं? आता इथे बघा K साठी 11, M साठी 13 15, त्याच्यानंतर 17 19. मला सांगा किती प्लस होत आहे? 2. किती प्लस होत आहे? +2. इथे प्लस किती होत आहे? +2. इथे किती होत आहे? +2. मला सांगा इथे किती होणार? +2. इथे किती येणार? 21. कोण येणार? U. WU. आन्सर ऑप्शन 3. कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये वर्णमालिकेच्या. ओके, सो सिम्पल. आता याला बघा, खूप खूप सिम्पल आहे. C. मी तुम्हाला इथे स्पेशल लिहून देते कारण की सगळ्यांना जमलं पाहिजे. C. त्याच्यानंतर EF, त्याच्यानंतर G, त्याच्यानंतर I, LK, O, M. आलं? इथपर्यंत आलो आणि त्याच्यानंतर मला 2 काढायचं आहे. बघा C, EF, G, मग I, LK, O. काही लागत आहे का? नाही, थोडंसं मिसमॅच कॉम्बिनेशन दिसत आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा असं मिसमॅच कॉम्बिनेशन येते तेव्हा अल्टरनेट त्याच्यामध्ये घ्यायचं म्हणून. बघा C, D गेला, E, F गेला, G, H गेला, I, J गेला, K, L गेला, M, N गेला. इथे काय येणार बेटा? O. कुठे आहे? मग मला सांगा इथे कुणीतरी येणार, तिथे येणार O. कुठे आहे O? फक्त याच्याचमध्ये. आन्सर ऑप्शन फर्स्ट येणार. आणखीन चेक करू. बघा C, D, E गायब. कोण कोण गायब झालं? D आणि E गायब. F, G, H गायब. I, J, K गायब. L, त्याच्यानंतर M, N गायब. O, त्याच्यानंतर P, Q गायब. तिथे कोण येणार? R. आन्सर ऑप्शन आहे का R? हो, RO हे आन्सर ऑप्शन. आलं बेटा? व्हेरी गुड. जमलं तुम्हाला सगळ्यांना? बघूया आपण हा क्वेश्चन. ठीक आहे, याचा आन्सर ऑप्शन सांगताना सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की हा जो क्वेश्चन होता थोडासा बघते. बघा हा जो वर्ग आहे हा 2चा क्यूब आहे. हा कितीचा आहे? हा 3चा क्यूब आहे. हा 4चा क्यूब आहे. अगेन याच्यामध्ये सांगते मी तुम्हाला, हा कुणाचा क्यूब नाही आहे. अगेन हा आहे 6चा क्यूब, हा आहे 7चा क्यूब, हा आहे 8चा क्यूब, हा आहे 9चा क्यूब, हा आहे 10चा क्यूब. ठीक आहे, म्हणजे ही जी संख्या आहे इथे जवळपास 125 यायला पाहिजे होते. ठीक आहे, 125. ओके, आता या क्षणाला मला असं वाटते आहे की काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक यायला. जर प्रिंटिंग मिस्टेक असली तर इथे काय असायला पाहिजे होतं? 125 हे आन्सर ऑप्शन असायला पाहिजे होतं. कारण की आपल्याला सगळ्यांमध्ये असं दिसत आहे कारण की हे सगळे क्यूब आहे. ठीक आहे, जर मी तुम्हाला याच्यामध्ये काही दुसरं ट्रिक वगैरे लागली किंवा दुसरं अकॉर्डिंग लागलं तर मी तुम्हाला
लिहून देणार. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याचं आन्सर ऑप्शन तुम्हाला टाकून देणार. ठीक आहे. आता सध्या तरी इथे 127 असल्यामुळं इथे 125 म्हणजे 5चा क्यूब पाहिजे होता असं मला वाटत आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. ठीक आहे. जर मला याच्यामध्ये दुसरा कुठला भेटला मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देणार. सो डोंट वरी अबाउट दॅट दिस क्वेश्चन. ओके. चलो दुसरा बघू आपण. याला बघू. आता याच्यामध्ये मला सांगा प्रत्येक साईडला 1 2 3 4 आहेत की नाही? 4 साईड. किती आहे इथे? 4 साईड. 1 2 3 4 4 4 4. मग याच्यामध्ये आन्सर ऑप्शन कसं येणार? तर बघा 1 2 3 4 असं लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर काय करणार? एक कॅरी करणार, एक याच्यामध्ये ॲड करणार, 1 अधिक 2 3 येणार. ठीक आहे. 3 आणि 3 6 आलं. 6 आणि 4 इथे ना 10 आलं. या सगळ्यांची बेरीज करा. बघा किती आली याची? 10 6 16 4 20 आली. त्याच्यानंतर ही संख्या सोडून द्या, ही घ्या, ही सोडून द्या, ही घ्या. 6 आणि 1 7. मग जे आन्सर ऑप्शन किती आलं बेटा? 27. सो आन्सर ऑप्शन काय यायला पाहिजे तुमचं? 4 आन्सर ऑप्शन यायला पाहिजे. जमला? जमला क्वेश्चन? ओके. चलो याला बघू आपण. ओके. हां. तर बघा हा क्वेश्चन बरेच लोकांना वाटलं असेल की कठीण आहे. काहीच कठीण वगैरे नाही आहे. बघा NO9 आहे. सो याच्यामध्ये आपल्याला बघा याच्यामध्ये जे आपल्याला सहसंबंधाचा प्रॉब्लेम दिला आहे RS 10 आणि इथे दिलेला आहे UV V आणि W आणि इथे मला काढायचं आहे. बघू जर मी इथे वर्ग केला 2चा वर्ग 4 3चा वर्ग 4 9. आता मला सांगा हा 10 कोणाचा वर्ग आहे का? नाही ना. म्हणजे हे लॉजिक इथे लागत आहे का? नाही लागत आहे बेटा, इथे नाही लागत आहे. आता आपण दुसरं लॉजिक लावू. मला सांगा 2 गुणिले 2 केलं. इथे मला सांगा 2 गुणिले जर 2 केलं काय भेटतात? 4. त्याच्यानंतर मला सांगा 3 गुणिले जर 3 केलं तर मला किती भेटतात? 9. जर मी इथे 5 गुणिले 2 केलं, ओके सपोज करा 2 गुणिले 5 केलं तर मला किती भेटतात? 10 भेटतात की नाही? भेटतात. म्हणजे मी इथे काय केलं? मल्टिप्लिकेशन टाकली. आता सगळ्यात पहिले इथं लक्ष द्या. इथे करत असताना मला सांगा 2 नंतर इथे कितीनी प्लस झाला बेटा? 1नी झाला की नाही? झाला. मग मला सांगा इथे मल्टिप्लाय होत असताना 2 + 1 किती होणार बेटा? 3 होणार की नाही? झालं. सिंपल लॉजिक. अगेन मला सांगा 2 नंतर इथे किती प्लस झाला? 1. मग मला सांगा इथे 5 नंतर किती ॲड होणार? 1. म्हणजे इथे काय होणार? 6. साइन ट्रिक किती व्हायला पाहिजे? 18. म्हणजे आन्सर ऑप्शन काय यायला पाहिजे? जी ट्रिक इथे लागेल तीच ट्रिक कुठे लागेल? याच्यासाठी लागेल. म्हणून आन्सर ऑप्शन काय यायला पाहिजे? 18 यायला पाहिजे. ओके. चलो हा क्वेश्चन बघूया आपण. सगळ्यात पहिले आता मला एक दुसरी सुद्धा डायग्राम याच्यासाठी ड्रॉ करावी लागेल आणि टोटल व्यक्ती किती आहे? 8 आहे आणि प्रत्येकाचे तोंड सेंटर पॉईंटकडे आहे, केंद्रबिंदूकडे आहे. दर्शवल्याप्रमाणे गोलाकार टेबलाच्या भोवती 8 व्यक्ती अशा बसलेल्या आहे. त्यांचे तोंड टेबलाच्या मध्याकडे आहे म्हणजे सेंटरला आहे. जर त्यांनी आपले स्थान 3 जागा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने सरकवले, म्हणजे विरुद्ध दिशा म्हणजे काय? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय? अशा टाईपनं. हे बघा अशा टाईपनं. म्हणजे मला सांगा हा इकडे बघा यम जो आहे MNOPQRST असं दिलेलं आहे. हा यम इथे आहे तर 3 जागा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध बाजूला 1 2 3. म्हणजे इथे कोण यायला पाहिजे? यम यायला पाहिजे. जर इथे यम असेल तर इथे कोण येणार? NOP, कारण की MNOPQRST MNOPQRST एवढं सिंपल आहे. झालं. यनचे तोंड पश्चिमेकडे आहे असेल. नाही ना बेटा, यन कुठे बघतोय? पूर्व साईडला, सेंटर पॉइंटला बघतोय की नाही? मग तो कुठे बघतोय? पूर्वेला. नो. आरचे तोंड पूर्वेकडे असेल. नाही. आर कुठे बघतोय? पश्चिमेकडे बघतोय. नाही, हे पण नाही. पीचे तोंड दक्षिणेकडे असेल. हो. पी कुठे बघतोय? सेंटर पॉइंटकडे म्हणजे कुठे बघतोय? खाली. आन्सर ऑप्शन हे बरोबर आहे. ओचे तोंड उत्तरेकडे असेल. ओ कुठे आहे? इथे. उत्तर आहे का? नाही. वानर इकडे आला म्हणजे आग्नेय साईडला आहे. आन्सर ऑप्शन रॉंग. सो फक्त आणि फक्त दुसरं बरोबर असेल. सो अकॉर्डिंग टू दिस स्टेप आपला आन्सर ऑप्शन यायला पाहिजे होतं. बघूया आपण हा क्वेश्चन. ठीक आहे. ए केची बहीण आहे. काय सांगितलं आपल्याला? ही जी ए आहे ती केची बहीण आहे. बघा ए ही कोणाची बहीण आहे? केची बहीण आहे.
यन हा केचा भाऊ आहे. मला सांगा, यन हा कोणाचा भाऊ आहे? केचा भाऊ आहे. यस हा यनचा भाऊ आहे. बघा, यस हा यनचा भाऊ आहे. आर ही यसची मुलगी आहे. बघा, आर ही मुलगी कोणाची? यसची. तर ए आणि आर मध्ये काय संबंध आहे? नाते आहे. बघा, कोणाकोणामध्ये? ए मध्ये आणि आर मध्ये. मग मला सांगा, याचा भाऊ, याचा भाऊ किंवा बहीण, याची कोण असेल? ही बहीण असेल. म्हणजे मला सांगा, हिची कोण झाली? आत्या. मग इथे काय यायला पाहिजे? ए म्हणजे आत्या, आर म्हणजे भाची. सो आत्या भाची, आन्सर ऑप्शन सेकंड. ओके, चालो आता इथपर्यंत आलेलो आहे. 69. येस, जवळपास. ओके, सगळे झालेले आहे. मी तुम्हाला रिझनिंगचे जेवढं काही क्वेश्चन होते ते छान प्रकारे एक्सप्लेन केले. आय होप तुम्हाला सगळे क्वेश्चन छान प्रकारे समजलेले असतील. जे मॅथ्सचे 2-3 क्वेश्चन आले होते ते तुम्हाला सर एक्सप्लेन करून देतील. आय होप यू गाईज आर एन्जॉय दी सेशन्स. थँक्यू. महाराष्ट्रातील माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहे सोशल वेलफेअर ग्रुप बी. आज जो झालेला पेपर आहे मित्रांनो, या पेपरमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता, यामध्ये जर गणित बघा मित्रांनो, खास करून गणिताचे जे प्रश्न आहेत ते कोणत्या लेवलला विचारले गेले ते संपूर्ण गणित आज आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर पहिला क्वेश्चन चला पाहूया काय म्हटलेला आहे. हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा एक गुणोत्तराच्या लेवलचा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर या प्रश्नाची लेवल आणि विचारण्याची जी पातळी आहे ती बघूया. सारंगजवळ 50 पैशाची 200 नाणी आहेत, 25 पैशाची 300 नाणी आहेत व 20 पैशाची 400 नाणी आहेत. 10 रुपयाच्या 60 नोटा व 5 रुपयाच्या 40 नोटा आहेत. सारंगने आपल्या पैशातून सरिताला 90 रुपये दिले तर सारंगजवळ एकूण किती रुपये राहतील? तर चला मित्रांनो, या प्रश्नाला सॉल्व्ह कसं करायचं बघा. आपण याला सॉल्व्ह करूया. आता प्रश्न विचारताना नेमकं त्यांनी काय विचारलेलं आपल्याला की सारंगजवळ 50 पैशाची किती नाणी आहे? 200 नाणी आहे. बरोबर आहे. म्हणजे आता याला जर आपल्याला कशामध्ये ट्रान्सफर करायचं आहे? पैशामध्ये ट्रान्सफर करायचं आहे. म्हणजेच आपण काय करणार? 200 गुणिला, मित्रांनो बघा, पैशामध्ये ट्रान्सफर करायचं आहे म्हणजे रुपयामध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचे आहे. तर म्हणजेच काय करायचं आहे? 50 भागिले आपल्याला काय करायचं आहे? 100. बरोबर आहे. मग 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 5 दुनी किती झाले? म्हणजे 50 दुनी किती झाले? 100. म्हणजे हे झाले 100 रुपये. क्लिअर. नेक्स्ट, 25 पैशाची किती नाणी आहे रे? 300 नाणी आहे. बरोबर आहे. म्हणून 300 गुणिला 25 भागिले किती घ्यायचे आपल्याला? 100. 0 कॅन्सल, 25 किती झाले? 75. मग हे झाले 75 रुपये. क्लिअर. समोर 20 पैशाची किती आहे म्हणते रे? 400 नाणी आहे. मग हे 400 गुणिला 20 भागिले किती घेतले आपण? 100. 0 कॅन्सल, 20 80. म्हणजे हे झाले आपले 80 रुपये. समोर काय म्हणतात परत? 60 रुपयाचे म्हणजे 10 रुपयाचे किती आहे? 60 नोटा. मग या दृष्टीने जर आपण पाहिलं तर 10 रुपयाच्या जर आपण किती घेतला? 60 नोटा घेतल्या तर हे किती होणार? ते होणार 600 रुपये. ओके. समोर 5 रुपयाचे किती आहे? 40 नोटा. मग 5 रुपयाचे किती घेतले मित्रांनो? 40 नोटा. टोटल जर रक्कम आपण पाहिली तर 4 पंचे किती? 20. म्हणजे हे झाले 200 रुपये. ओके. आता टोटल जर या सर्वांची जर आपण बेरीज केली तर बघा किती येणार? 100, 600, 700, 700 आणि 200 किती झाले? 900. 900 आणि हे 5. ओके. म्हणजे 900 आणि 900 सोबत आपण जर याची बेरीज केली, मग हे जर बघा 80 प्लस किती केले आपण? 75. 5 7 आणि 8 किती झाले? 15. मग आता 7 आणि 8 15 हे जर 900 केले मित्रांनो, टोटल जर ॲडिशन जी पाहिली 5 5 9 ने किती झाले? 10. म्हणजे 1000 किती झाले? 55. आता टोटल जर याची बघितली तर 1000 होते 55. याच्यापैकी त्यांनी जे आहे मित्रांनो काय म्हटलेलं आहे की सरिताला जे सारंगजवळ जेवढे काही पैसे होते त्यातले 90 रुपये हे कोणाला दिले? सारंगनी सरिताला दिले. मग आता जर जेवढे रुपये होते त्याच्यातले जर त्यांनी सरिताला दिले तर उरले किती? मग आपण किती करायचं? 1055 मधून मायनस किती करायचे मित्रांनो? 90 करायचे. इथे उरले किती? 5. आता 15 म्हणजे 15 मधून जर 9 गेले, ओके, तर 15 मधून 9 गेले किती उरले? 6. हातचाला 1 म्हणजे इथे किती झाले? 965 रुपये. तर आपल्याला इथं हे लक्षात येते
की सारंगजवळ एकूण किती रुपये असतील, तर सारंगजवळ 965 रुपये असतील. बरोबर आहे, म्हणजे सारंगजवळ 965 रुपये आपल्याला असताना दिसतात. क्लिअर, येते लक्षात? ओके, चला समोरच्या प्रश्नाकडे ओढूया. समोरचा क्वेश्चन बघा मित्रांनो, एका टोपलीत काही फळे आहेत, त्यापैकी 8 सोडून, बघा काय म्हणलं, त्यापैकी 8 सोडून सर्व केळी आहेत, 12 सोडून सर्व सफरचंद आहेत व 16 सोडून सर्व संत्री आहेत, तर त्या टोपलीत सफरचंद किती आहे? आता या स्वरूपाचे प्रश्न मित्रांनो सोडवायचे कसे ते सर्वप्रथम समजून घ्या. आता काय म्हटलं आणि एका टोपलीत काय काही फळे आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर त्या टोपलीत आपण असं म्हणणार की टोपलीत एकूण फळे. ओके, टोपलीत मित्रांनो लक्षात ठेवायचे, टोपलीत एकूण फळे. मग आता टोपलीत एकूण फळे किती असणार रे, बरोबर आहे. तर काय करायचं, पहिले दिलेल्या सर्वांची बेरीज करून टाकायची, म्हणजे किती 12 प्लस 8 प्लस किती आले रे 12 8 आणि किती झाले 16 आणि याला डिवाइडेड बाय किती करायचे 2, एक कमी करून टाकायचा. ओके, टोटल जर याची बेरीज केली तर किती होते 12 आणि 20, 20 आणि 16 किती झाले 36, 36 डिवाइडेड बाय 2 म्हणजेच किती आले 18. मग आता आपण असं म्हणू शकतो की टोपलीत जर आहे मित्रांनो तर टोपलीत किती फळे असतील, तर टोपलीत एकूण फळे असतील 18. झाले इथपर्यंत क्लिअर. आता समोर प्रश्न सर्वात महत्वाचा आहे की आता याच्यात बघा इथून काय म्हटलं त्यांनी 8 सोडून सर्व केळी आहे म्हणतात, 8 सोडून सर्व केळी आहे. क्लिअर. त्याच्यानंतर 12 सोडून सर्व काय आहे सफरचंद आहे. मग आता याच्यातून 8 सोडून सर्व केळी आहे म्हणतात, मग याच्यामध्ये पहिले काय येणार, आता याच्यामध्ये जर केळी सोडले मित्रांनो, केळीसाठी आपण काय बनाना घेऊ म्हणजे बी घेऊ. त्याच्यानंतर जर सफरचंद पाहिलं तर याला ॲपल घेऊ म्हणजे ए पकडू आणि त्याच्यानंतर संत्री म्हणजे याच्यासाठी आपण ऑरेंज म्हणजे काय घेऊ ओ घेऊ. म्हणजे एकंदरीत तुमच्या लक्षात येईल. पहिले काय त्यांनी म्हटलंय 8 केळी सोडून, तर मग उरलं काय आपल्यापाशी ॲपल प्लस ओके ॲपल प्लस काही ऑरेंज म्हणजेच काय संत्री, बरोबर किती येणार 8 आपण पकडले. क्लिअर इथपर्यंत. त्याच्यानंतर समोरचं काय म्हणते, आता इथे बघा इथे बघायचं 12 सोडून म्हणते काय सफरचंद, मग उरले काय आपल्यापाशी बनाना प्लस आपण काय घेतलंय ऑरेंज, बरोबर किती येणार 12. येते इथपर्यंत लक्षात. आता आपल्याला त्यांनी विचारलं काय फक्त की त्यांनी आपल्याला किती त्या टोपलीत सफरचंद किती असतील. आता टोटल फळे किती आहे मित्रांनो, टोटल फळे आहे 18, बरोबर आहे. आता टोटल म्हणजेच काय, याच्यामध्ये जर बघितलं ॲपल प्लस म्हणजे इथे जर आपण बघितलं मित्रांनो बनाना प्लस ॲपल प्लस ऑरेंज टोटल किती आहे 18, बरोबर आहे. आता ॲपल प्लस ऑरेंज बरोबर आहे हे किती येते, ॲपल प्लस जर ऑरेंज पकडले तर आपल्याला फक्त ऑरेंज करायचं आहे. ॲपल प्लस ऑरेंज किती आले 8 आले आणि बनाना प्लस ऑरेंज किती आले 12 आले. आपल्याला फक्त सफरचंद काढायचे म्हणजे ॲपल काढायचं आहे, म्हणून देत आपण काय म्हणणार बनाना प्लस काय ऑरेंज. याचा अर्थ ए प्लस 12 बरोबर किती घेतले आपण 18. देन ॲपल बरोबर 18 मायनस घेतले 12 तर किती ॲपल येणार, तर आपल्यापाशी ॲपल येणार 6, बरोबर आहे. अशा पद्धतीने आपलं उत्तर काढायचं होतं. देन आपलं उत्तर किती आलं रे 6. येते लक्षात. अशा पद्धतीने हे उत्तर परफेक्ट आपल्याला काढायचं होतं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. एकदम सोप्या लेवलचे क्वेश्चन होते, काही हार्ड क्वेश्चन नव्हतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 4 मजूर 6 दिवसात 9600 गट्टू तयार करतात, तर 18 मजूर 4 दिवसात किती गट्टू तयार करतात. आता इथे मित्रांनो आपल्याला एक इक्वेशन तयार करायचं आहे. काय करायचं तर बघा 4 मजूर 6 दिवसात किती गट्टू तयार करतात रे 9600 गट्टू तयार करतात. तर आपल्याला म्हणजे 4 मजूर 6 दिवसात 9600 गट्टू तयार करतात, याचा अर्थ 18 मजूर 4 दिवसात किती गट्टू तयार करतील, बरोबर आहे. आता याला काय करायचं मित्रांनो, याला करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, इक्वेशन आपल्याला माहिती आहे, म्हणून याचा अर्थ x गुणेला 4 गुणेला 6 बरोबर 9600 गुणेला 18 गुणेला किती करायचं मित्रांनो 4. मग आता बघा इथून 8 4 4 कॅन्सल, 6 1 6 साइन 3 किती झाले 18, बरोबर आहे. म्हणून x बरोबर 0 0
बघा आता याच्यामध्ये या 6ला मल्टिप्लाय करा, 3 सक किती झाले मित्रांनो 18, हात 6ला 1, 9 3 27 आणि किती झाले 28, म्हणजेच आपलं उत्तर 28,800. तर याचा अर्थ की किती गट्टू तयार करतील, म्हणजे 18 मजूर 4 दिवसात 28,800 गट्टू तयार करतील. याचा अर्थ पर्याय क्रमांक आपला कोणता बरोबर येतील, तर पर्याय क्रमांक हा 4 बरोबर येतील. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, 2 सलग विषम संख्यांचा गुणाकार 8099 आहे, तर त्या 2 संख्यांपैकी मोठी संख्या कोणती. आता इथं करायचं काय तुम्हाला, 2 सलग विषम संख्यांचा गुणाकार 8099 आहे, तर त्या 2 संख्यांपैकी मोठी संख्या कोणती. मित्रांनो अशा केसमध्ये पहिले सर्वप्रथम आपण समजून घ्यायचं की एक स्क्वेअर घ्यायचा, बरोबर आहे. कोणता एखादा स्क्वेअर घेतला, मी स्क्वेअर घेतला 90चा स्क्वेअर किती मित्रांनो 9981, याच्यावर 2 शून्य म्हणजे 8100, बरोबर आहे. आता 8100 आणि इथे किती झाले 8099, म्हणजे याचा अर्थ की ती संख्या 90च्या जवळपासची आहे. मित्रांनो एकदम शॉर्टकट सांगतो, 90च्या जवळपासची आहे. मग आता 90च्या एकदम जवळचा कोण दिसते, बघा 90च्या जवळपासचा एक कोण दिसते 91 दिसते, म्हणजे याचा अर्थ ती मोठी संख्या असायला पाहिजे. अशा पद्धतीने सुद्धा हे उत्तर तुम्ही शॉर्टकटमध्ये काढू शकता. आता कसं, तर बघा 2 सलग विषम संख्याचा गुणाकार, आता हे सर्वांना माहित असते 2 विषम सलग संख्याचा जो गुणाकार आहे याच्यामध्ये फरक असतो 2चा, बरोबर आहे. म्हणजे 2 विषम संख्यामध्ये फरक कितीचा असतो, 2 सलग विषम संख्यामध्ये फरक कितीचा असतो 2चा असतो, बरोबर आहे. याचा अर्थ याच्या आधीची संख्या कोणती असेल 89 आणि समोरची संख्या कोणती असेल मित्रांनो, कारण 2चा फरक आहे 91, बरोबर. येणारं उत्तर किती यायला पाहिजे 8099 आपल्याला उत्तर यायला पाहिजे. यालाच म्हणतात डावी बाजू बरोबर उजवी बाजू, म्हणजेच आपण काय म्हणणार डावी बाजू बरोबर काय रे उजवी बाजू, बरोबर आहे. तुम्ही अशा पद्धतीने उत्तर हिंक मध्ये काढू शकता. याचा जर मल्टिप्लाय केला असेल तर आपल्याला उत्तर किती भेटते 8099, बरोबर आहे 8099. समजलं. तर याचा अर्थ सर्वात मोठी म्हणजे सर्वात मोठी जी संख्या पाहिली तर कोणती येणार 91, म्हणजेच पर्याय क्रमांक आपला कोणता बरोबर येणार 3 हा पर्याय क्रमांक बरोबर येईल. नेक्स्ट, 1 मिनिटात 1 ड्रमचा 4/9 भाग पाण्याने भरतो. लक्षात ठेवा मित्रांनो, 1 मिनिटात 1 ड्रमचा 4/9 भाग पाण्याने भरतो, तर उर्वरित भाग भरण्यास किती वेळ लागेल. आता अशा केसमध्ये काय करायचं मित्रांनो, आता तुम्हाला सर्वांना माहित आहे की 1 मिनिटात 1 ड्रमचा किती भाग भरला, 9 भागापैकी 4 भाग भरला, तो उरला किती भाग असेल 5 भाग ना, बरोबर आहे. म्हणजेच याचा अर्थ 4 भाग भरायला किती मिनिट लागले 1 मिनिट, बरोबर आहे. 4 भाग भरायला जर 1 मिनिट लागत असेल तर 5 भाग भरायला किती मिनिट लागेल. जर एक इक्वेशन आपण तयार केलंय, देन आपल्याला काय म्हणायचं एक्स बरोबर, आता याचा काय करायचं एक्स गुणेला किती 4 बरोबर 1, 5 गुणिले किती करू आपण 1 करू, ओके. म्हणजे एक्स बरोबर 5 1 5, 5/4 किती 4, म्हणजेच आपलं उत्तर किती मित्रांनो 5/4. एकदम सोपा लेवलचा प्रश्न होता. या स्वरूपाचा प्रश्न या पद्धतीने याला सॉल्व्ह करायचा असतो. ओके, चला समोरच्या क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय एकदम सोपा प्रश्न होता. हा जो होता आपल्याला वेळ म्हणजे हा अंतर, वेग आणि वेळ यावर होता प्रश्न, म्हणजेच आपण याला म्हणतो रेल्वेच्या स्वरूपातला हा एक प्रश्न होता विचारला गेला रेल्वेवर. एका रेल्वे स्टेशनच्या रुळाच्या बाजूला विजेचे खांब प्रति 40 मीटर अंतरावर एक याप्रमाणे लागलेले आहेत. एक प्रवासी त्याच्या जवळून गाडी जात असताना खांब मोजतो. सदर गाडीचा वेग, सदर जो आहे मित्रांनो तो गाडीचा वेग 50 किलोमीटर प्रति तास असेल, बरोबर. सदर गाडीचा वेग किती असेल 50 किलोमीटर प्रति तास असेल, तर 3 तासात किती तासात रे 3 तासात किती खांब मोजतील. आता मित्रांनो हा रेल्वेमध्ये बसला आहे. आता रेल्वेमध्ये बसताना हा चालला बिचारा आपला, याला काही कामं नसेल तर चालला तो खांब मोजत, बरोबर आहे. हे 40 मीटर हा एक खांब आहे, हा 2 खांब आहे. आता जेव्हाही स्टार्ट झाला असेल मित्रांनो तेव्हा हा पहिला खांब त्याला लागला, बरोबर आहे. आता पहिला खांब हा किती आला, दुसरा खांब, बरोबर आहे, हा किती आला तिसरा खांब, बरोबर आहे. आता प्रत्येक खांबामध्ये किती मीटरचं अंतर आहे म्हणते रे 40, म्हणजे याच्यामध्ये कितीच असेल 40, याच्यामध्ये किती असेल 40, बरोबर आहे. आणि याच्यातही किती येणार 40. अशा पद्धतीने तो मोजत चालला. आले लक्षात. त्याच्यामध्ये समोर
एक प्रवासी त्याच्या जवळून गाडी जात असताना खांब मोजतो. म्हणजेच याचा अर्थ पहिले तर आपल्याला काय माहिती असायला पाहिजे, अंतर बरोबर वेळ गुणेला काय घेतो आपण, वेग घेतो. क्लिअर. आता अंतर इथं काय दिलं त्यांनी मित्रांनो बघा, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला 50 किलोमीटर प्रति तासात गाडीचा वेग आहे. 3 तासात ती गाडी किती अंतर पहिले पार करेल, पहिले तर आपल्याला अंतर काढावं लागेल, बरोबर आहे. म्हणून आपण काय म्हणणार आहे, अंतर बरोबर आता वेळ किती आहे मित्रांनो 3 आणि वेग किती आहे 50. कारण सगळं वेळ जे आहे हे तासामध्ये आहे, वेग जो आहे किलोमीटर प्रति तासामध्ये, म्हणजेच येणारं अंतर सुद्धा आपल्याला काय येईल, किलोमीटर मध्ये येईल, बरोबर आहे. म्हणजेच पहिले आपण अंतर काढून घेणार. म्हणून अंतर बरोबर 3 5 15 म्हणजे 150 किलोमीटर हे झालं अंतर. आता 150 किलोमीटर जे अंतर आहे मित्रांनो, तर त्या 150 किलोमीटर मध्ये किती खांब येतील, बरोबर आहे, किती खांब येतील. मग आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय करावं लागणार आपल्याला, किती खांब येतील असं जर आपल्याला पाहावं लागणार आहे. तर मग आपण काय करणार, अंतर बरोबर 150. मग आता आपण काय घेतलं 150, बरोबर आहे ना, काय घेतलं आपण 150. आता या 150 याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करावं लागणार आहे, मीटरमध्ये. कारण त्यांनी कशामध्ये विचारलं आपल्याला, मीटरमध्ये विचारलंय. म्हणून याच्यावर तुम्हाला काय घ्यायला लागणार आहे, 3 शून्य घ्यावं लागेल. कारण 1 किलोमीटर म्हणजे होते 1000 मीटर, बरोबर आहे. आणि भागेला आपल्याला किती घ्यायला लागेल मित्रांनो, हे घ्यायला लागणार आहे 40. ओके. आता 0 0 आपण कॅन्सल केलं, बरोबर आहे. 4 1 4, 4 3 12, बरोबर आहे. उरले किती 3, 4 7 28, बरोबर आहे. उरले किती 2, 4 5 20, बरोबर आहे. म्हणजेच देन आपलं उत्तर किती आहे 3750. आता अशा केसमध्ये जर बघितलं मित्रांनो, तर 3750 हे काय मिळतील आपल्याला, 3750 काय मिळतील, खांब मिळतील. म्हणजे याचा पर्याय क्रमांक जो आपला आहे तो काय येईल, उत्तर आपलं पहिलं येतील, बरोबर आहे. म्हणजेच किती 3750. ओके. या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. ओके, थँक्यू.